लाईव्ह 24 तास। भुदरगड तालुक्यातील म्हसवे येथील वेदगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामात निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं जात असल्याचा आरोप होताच नागरिकांनी आक्षेप घेतला। त्यानंतर बिद्रीचे संचालक मधुकर देसाई यांनी घटनास्थळी धाव घेत काम तात्काळ बंद पाडलं। भुदरगड तालुक्यातील म्हसवे येथे वेदगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची दुरुस्ती पाटबंधारे विभागामार्फत सुरू होती। मात्र या कामासाठी दर्जेदार वाळूऐवजी नदीपात्रातील माती मिश्रित निकृष्ट वाळू वापरली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला। या प्रकाराची माहिती मिळताच बिद्रीचे संचालक मधुकर देसाई यांनी बंधाऱ्याला प्रत्यक्ष भेट देत सुरू असलेल्या कामाची पाहणी केली। निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्याबद्दल त्यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना जाब विचारला आणि काम तात्काळ थांबवण्याच्या सूचना दिल्या। यावेळी नागरिकांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत तुम्ही काम करून बदली होऊन जाल, ठेकेदारही निघून जाईल, मात्र या बंधाऱ्यावरून अनेक वर्ष आम्हालाच प्रवास करायचा आहे, त्यामुळे काम दर्जेदारच झालं पाहिजे अशी भूमिका मांडली। या बंधाऱ्यावरून गारगोटीसह परिसरातील अनेक गावांचा दळणवळणाचा संपर्क कायम राहतो, त्यामुळे संरक्षक पिलरची मजबूती आणि दर्जेदार दुरुस्ती होणं अत्यंत आवश्यक असल्याचंही नागरिकांनी सांगितलं। निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बंधाऱ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। आता पाटबंधारे विभाग याची गंभीर दखल घेऊन दर्जेदार साहित्य वापरून काम पुन्हा सुरू करणार का याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूजला सबस्क्राईब करा। गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची।